खरे तर देवकी आणि वसुदेव यांच्यावर अतिशय कडक पहारा होता. आणि असे असताना सुद्धा अचानक या देवकीचा गर्भच नाहीसा झाला. आता पहारेकऱ्यांच्या हे लक्षात आले आणि ते खूप घाबरले. त्यांनी धावत जाऊन ही सगळी हकीकत कंसाला सांगितली. आता त्या कंसालाही काही कळेनासे झाले. तो म्हणला, अरे असे कसे झाले? हे काय चाललंय नक्की? पण आता काय करायचं काय? कंस तर काही करूच शकत नव्हता. मात्र ही बातमी सर्व मथुरेत पसरली आणि लोक एकमेकात चर्चा करू लागली की अहो, म्हणे देवकीचा गर्भस्राव झाला, फार वाईट झाले हो. तर कोणी असं म्हणाले की अहो होईल नाही तर काय होईल. ह्याच्या आधीची 6 मुलं कशा प्रकारे या कंसाने मारली, त्याच्या आठवणीने सुद्धा भीतीने तो गर्भ गळून गेला असेल. लोकांची आपापली चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने चालूच होती. पण त्यानंतर काय झाले, सर्वेश्वर भगवान श्रीहरी भक्तांना अभय देणारा तो विश्वात्मा आपल्या अंशाने प्रथम वसुदेवाच्या मनात प्रविष्ट झाला. त्याबरोबर तो वसुदेव सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसू लागला आणि अगदी थोड्याच वेळात देवकीचीही तशीच स्थिती झाली. जगन मंगल अच्युताला, सर्वेश्वराला तिने आपल्या उदरात धारण केले होते. त्यावेळी अखिल ब्रह्मांड ज्याच्या उदरात असते तो जगन्निवासच तिच्या उदरात असल्यामुळे देवकीचे रूपच पालटून गेले. ती अगदी विद्युल्लतेप्रमाणे तेजस्वी दिसू लागली. अलौकिक दिव्य प्रभा तिच्या मुखावर आणि देहावर पसरली. आता आधीच अस्वस्थ झालेला कंस ह्या बातमीने अगदीच भयंकरच घाबरला. तो जागचा उठला, पण करणार काय? बातमी खरी आहे की खोटी आहे? खरंच या देवकीवर असं काही तेज आलं आहे? ते पाहायला तो त्या कारागृहाच्या दाराशी गेला. त्याने दुरूनच देवकीला पाहिले आणि मग काय, तो तिथून निघूनच गेला. आता कसे आहे, अरे आजपर्यंत मी हिला किती वेळा पाहिली, ही अशी कधीच दिसली नाही. आता मला असं वाटतंय की हा विष्णूच हिच्या पोटी येणार आणि तो माझा प्राण घेणार. याप्रमाणे विचार करीत तो मागे फिरला आणि आता अगदी रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून तिच्यावर असुरांचा अगदी कडक पहारा जारी केला. त्रैलोक्यनाथ लक्ष्मीपती भगवान पृथ्वीवर देवकीच्या उदरी प्रविष्ट झालेले पाहून ब्रह्मदेवादिक सर्व देव गर्भस्थ भगवंताची स्तुती करण्यासाठी अदृश्य रूपाने कारागृहात देवकी समोर आले आणि तिला आणि गर्भस्थ भगवंताला प्रणाम करून त्यांची स्तुती करू लागले. ते देवकीला म्हणाले, तू खरी भाग्यवती आहेस. साक्षात ब्रह्मांड नायक परमात्मा तुझ्या उदरी येत आहे. तू परमेश्वराची माता होणार आहेस. धन्य धन्य आहे तुझी. यापुढे तू कोणालाही घाबरू नकोस. यादवांचा, या जगाचा रक्षण करता तुझा मुलगा होणार आहे. माते, आमचे तुला शत शत प्रणाम आहेत. यानंतर योग्य वेळी अगदी पवित्र काल सुरू झाला. भगवंताच्या अवताराची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली. बघा, श्रावण मास वद्य पक्ष सुरू झाला. सर्व दिशा प्रसन्न दिसू लागल्या. आकाशात तारांगणही दिसू लागले. सर्व पृथ्वीवर मंगलमय आनंदमय वातावरण झाले. नद्या स्वच्छ जलाने वाहू लागल्या. तळी सरोवरे यात कमळे फुलू लागली. वृक्ष फलपुष्पांनी अगदी बहरून गेले. गोड स्पर्श करणारा सुगंधित वारा वाहू लागला. ऋषी मुनींचे अग्निकुंडातील शांत होत चाललेले अग्नी प्रफुल्लित झाले. साधू संतांची मने अत्यंत प्रसन्न झाली. वद्य अष्टमीची मंगल रात्र सुरू झाली. स्वर्गात जणू दुंदुभीच वाजू लागल्या. आता त्रैलोक्यनाथ पृथ्वीवर प्रगट होणार म्हणून
त्याच्या स्वागतासाठी गंधर्व मधुर गायन करू लागले. अप्सरा तर आनंदाने नृत्य करू लागल्या. आकाशातून देव, सिद्ध, गंधर्व, विद्याधर सर्व सर्व लोक पुष्पवर्षाव करू लागले. मेघ मंद मंद गर्जना करून समुद्राबरोबर साथ देऊन जणू श्रीहरीची स्तुतीच करत होते. आता मध्यरात्र झाली आणि पूर्व दिशेला पूर्ण चंद्र प्रगट व्हावा, त्याप्रमाणे भगवान श्रीहरी देवकीच्या उदरातून बाहेर पडल्याप्रमाणे देवकी समोर चतुर्भुज शंख, चक्र, गदा, पद्मधारी अशा स्वरूपात बालक रूपाने प्रगट झाले. त्या अद्भुत श्यामवर्ण चतुर्भुज बालकाच्या गळ्यात कौस्तुभमणी आणि वैजयंती माला होती. छातीवर डाव्या बाजूस श्री वत्सलांछन होते. नेत्र कमलाप्रमाणे होते. बालकाने पितांबर धारण केला होता. रत्नखचित मुकुट मस्तकावर होता. अनेक मौल्यवान सुवर्णालंकार अंगावर होते. त्या अद्भुत बालकाकडे पाहून वसुदेव देवकीला अगदी क्षणभर काही सुचेनासेच झाले. जणू त्यांचे देहभानच हरपले. पण काही क्षणातच वसुदेव आणि देवकी दोघेही भानावर आले. त्यांच्या समोर साक्षात भगवान श्रीहरी परमात्मा उभा होता. त्या दोघांनी भगवंताला नतमस्तक होऊन प्रणाम केला आणि वसुदेव नम्रवाणीने हात जोडून म्हणाला की हे लक्ष्मीपती श्रीहरी, तुला माझे अनंत अनंत नमस्कार आहेत. तूच सच्चित आनंद स्वरूप जे परब्रह्म ते तू आहेस हे माझ्या लक्षात आले आहे. त्रैलोक्याचा नाथ, रक्षण करता, भक्त कार्यासाठी माझ्या घरी अवतरलास. माझे किती भाग्य आहे. अहो मी धन्य धन्य झालो. पण भगवंता, हा जो दुष्ट कंस आहे त्याला तू माझ्याकडे जन्म घेतला आहेस हे कळले तर तो ताबडतोब धावत धावत इथे येईल आणि तुझ्या आधीचे 6 भाऊ ज्या मार्गाने गेले त्याच मार्गाने तो तुला घालवील, म्हणजेच दगडावर आपटून तुला ठार करू शकेल. वसुदेव बोलण्याचे थांबल्यावर पुत्रस्वरूप भगवंताकडे पाहून देवकी म्हणाली की अव्यक्त आद्य ज्योतिर्मय निर्गुण निर्विकार सत्ता मात्र स्वरूप परब्रह्म ज्याला म्हणतात तोच तू भगवान विष्णू आहेस हे माझ्याही लक्षात आले आहे. पण नारायणा, भगवंता, ह्या महादुष्ट कंसापासून तू आम्हाला वाचव आणि हे तुझे अद्भुत दिव्य रूप त्या मूर्ख संसारी लोकांच्या दृष्टीस पडू देऊ नकोस, कारण ते तुला कधीच ओळखू शकणार नाहीत. त्यांची तेवढी पात्रता नाही. तुझा जन्म माझ्याकडे झाला आहे हे त्या दुष्ट पाप्याला कळू नये असेच मला वाटते. अरे, त्या नीचाची मला फार भीती वाटते. म्हणून नारायणा, भगवंता, तुझे हे अलौकिक दिव्य रूप अदृश्य कर आणि हे ब्रह्मांड नायक लक्ष्मीपती निराकार अव्यक्त परब्रह्माने माझ्या गर्भात पुत्र रूपाने येऊन तू माझा मुलगा म्हणून अवतार घे. श्री भगवान म्हणाले की तुम्ही दोघे म्हणजे वसुदेव आणि देवकी फार पूर्वी स्वयंभुव मनूमध्ये वसुदेव हा सुतपा नावाचा प्रजापती होता आणि तू पृष्णी नावाची त्याची स्त्री होतीस. ब्रह्मदेवाने तुम्हाला सृष्टी विस्तार म्हणजेच प्रजा निर्माण करण्याची आज्ञा केली. तेव्हा तुम्ही दोघांनी अत्यंत उग्र तप केले. त्या तपाने आणि श्रद्धेने भगवंत तुमच्या समोर प्रगट झाले. त्यांनी तुम्हाला दर्शन दिले आणि तुमची इच्छा असेल तो वर तुम्ही मागा असे म्हटल्याबरोबर तुम्ही म्हणालात की तुम्हाला माझ्यासारखा पुत्र हवा आहे. आता माझ्यासारखा पुत्र तुम्हाला कसा होणार,
कारण माझ्यासारखा म्हणजे परमेश्वरासारखा मीच आहे, कारण मी एकमेवा द्वितीय आहे. पण मी तुम्हाला सांगितले की माझ्यासारखा पुत्र तुम्हाला होणार नाही, पण मीच तुमच्या पोटी पुत्र म्हणून अवतार घेईन. असे झाल्यावर तुम्हाला खूप आनंद झाला आणि या जन्मात तुम्ही देवकी आणि वसुदेव म्हणून यादव कुळात जन्माला आलात. तुम्ही कंसापासून भीत असाल तर तुम्हाला मी एक सांगतो की तुम्ही नंद यशोदेकडे मला पोचवा आणि तिथे यशोदेच्या पोटी जन्म घेतलेल्या माझ्या मायेला इकडे घेऊन या, म्हणजे तुम्हाला भीती राहणार नाही आणि मलाही माझे कार्य सहज करता येईल. हे सर्वांनी लक्षात ठेवा, याची कुठेही वाच्यता करू नका. एवढे बोलून भगवंत एकदम आपले मूळ रूप टाकून देऊन छोट्या बालकाप्रमाणे देवकीच्या मांडीवर प्रकट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय.